हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज आम्ही कुठे चाललेलो आहे आणि काय खुशखबरी आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी एक खुशखबरी देणार आहे. ती खुशखबरी काय आहे ते आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर स्टे ट्यून आणि चला आमच्यासोबत. वाव, तर फायनली आम्हाला पैसे मिळालेले आहेत. घरी जाऊन बोलतो. स्टे ट्यून. तर इथे आम्ही पेढे घेण्यासाठी आलेलो आहेत आणि आधी म्हटलं ह्या पेमेंटमधून देवासाठी पेढे घ्यावे आणि आम्ही निघालो घरी. तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आम्ही ATMमधून पैसे काढलेले आहेत. सगळेच नाही काढलेले आहेत, थोडे काढलेले आहेत. तर हे पैसे कशाचे आहेत ते आता आम्ही तुम्हाला सांगतो. सांग ऋतुजा. तर ही पैसे आहे आमची यूट्यूब पेमेंट. तर ही आमची यूट्यूबची पहिली पेमेंट आहे आणि ह्याला यायला जवळपास तुम्हाला सांगते आता किती वर्ष झाले. 1 इयर नाही, 1 इयरपेक्षा जास्त झाले आता आमचे. तर म्हणजे ना खूप वेळ लागला आणि मला बऱ्याच ताईंनी असं विचारलेलं होतं की ताई तुझी यूट्यूबची पेमेंट आली का. तर फायनली यूट्यूबची पेमेंट आलेली आहे. आणि ना म्हणजे यायला बराच वेळ लागला, तुम्हाला सांगते खूप दिवस लागले. आणि म्हणजे ना यूट्यूबची पेमेंट यायला का वेळ लागला हे तुम्हाला मागे पण मी सांगितलेलं आहे, पण आता पण सांगते मी तुम्हाला. तर आधार कार्डाचा जो ॲड्रेस असतो ना तो जरुरी आहे, कारण आपल्याला काय येतो ग, ॲडसेन्स पिन येते. ॲडसेन्स पिन येते, तुम्हाला सांगते. इकडे होतं अशी तुम्ही दिसतील. तर ॲडसेन्स पिन येते, तर त्याच्यासाठी आधार कार्डावरती आपला ॲड्रेस असणं जरुरी आहे. आम्ही राहतो रेंटने, तर आम्ही ना कन्फ्यूज होतो, कारण आम्ही इथून पुढे पण दुसरीकडे गेलो तर कसं होणार वगैरे नाही का. म्हणजे ते काही डॉक्युमेंट द्यायचे असतील तर इथे येणार. हां, तर ना म्हणजे काय झालं, तुम्ही बघितलंच असेल मागच्या काही व्हिडिओमध्ये, मी बऱ्याच वेळा गेली, जवळपास 4 ते 5 वेळा गेली आणि ॲड्रेस परफेक्ट नव्हता. तर त्याच्यामुळे ना इतका प्रॉब्लेम झाला, तुम्हाला सांगते की आधार कार्डावरती ॲड्रेस टाकायलाच आम्हाला खूप वेळ लागला. आणि त्याच्यामुळे जे काही आधीचे व्ह्यू होते ना ते आमचे डॉलर नाही बनले. चॅनल मॉनिटाईज असायला पाहिजे डॉलर बनण्यासाठी, आणि मॉनिटाईज होण्यासाठीच आम्हाला आधार कार्डचा ॲड्रेस पाहिजे होता. ती तुम्ही इन्फॉर्मेशन भरता आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर तुम्हाला ॲडसेन्स पिन येते, आणि त्याच्यासाठी आम्ही ॲड्रेस चेंज करत होतो. आम्ही खूप युट्यूबर्सला विचारलो होतो आणि टेक्निकल व्हिडिओ पण बघितले होते, टेक व्हिडिओ. आणि मोठे मोठे युट्यूबर जसे वगैरे आहे ना, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण कॉन्टॅक्ट काही झाला नाही, है ना मम्मी. तर त्याच्यामुळे काय झालं की वेळ लागला यूट्यूब पेमेंट यायला. काही ताई मला नाही का विचारत होत्या, व्हॉट्सअपवरती पण त्यांचे मेसेजेस यायचे की ताई, हां ते ताई तुमची यूट्यूब पेमेंट आली का. तर त्यांना पण कुतूहल असेल ना की इतके दिवस झाले आता यूट्यूब पेमेंट आली असेल. तर कसं असतं की हा जो काही आमचा सगळा इश्यू होता ना त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. आणि मग तिथे शो करतं की तुम्हाला अशी अशी पेमेंट आलेली आहे. तर अजून एक आम्हाला प्रॉब्लेम आली होती, ते तुम्हाला सांगते. बँकची प्रॉब्लेम होती, त्यासाठी आपल्याला युट्यूब पेमेंट मंथच्या 21 किंवा 26 ला येते. आणि तर आम्हाला हे नव्हतं माहिती की बँकमध्ये संडे आणि सॅटर्डे आलेला होता, त्यामुळे त्या 2 डेजला पेमेंट येत नाही असं आम्हाला सांगितलं बँकनी, आहे ना मम्मी. मॅनेजर अंकलनी सांगितलं की तुम्हाला तेव्हा पेमेंट येणार नाही, मंडेला येणार. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला पेमेंटचा मेसेज आला. आम्ही बँकेत गेलो होतो, तर ते म्हणे तुमची ईमेल ID तुम्ही हे करा, बँकेत लिंक करा, तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन द्या आणि ते तुम्ही करा. पण ते करायची पण गरज नाही पडली आणि त्याच रात्री आम्हाला पैसे सेंड झाले. पण आता मधात काय झालं, थोडंसं इश्यू होता म्हणून मी काही इतके दिवस व्हिडिओ टाकले नाही आणि आम्ही गेलो पण नव्हतो. ते बँकेत पैसे सेफ असतात, त्याला काही इश्यू नाही होत की कट होतील वगैरे. ते ऑलरेडी सगळं टॅक्स वगैरे ऑलरेडी सगळं कट होऊन ते आलेले असतात, त्यामुळं काही घाबरायची गरज नव्हती. पण कसं होतं, आम्ही थोडेसे प्रॉब्लेममध्ये होतो, थोडं काही चाललं होतं घरामध्ये, ते काही आम्ही व्हिडिओ टाकलेच नाही गेली 4-5 दिवस. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, पण मला ॲडिट करायला वेळ नाही मिळाला, कारण ऋतुजाच ॲडिट करते ना. तर ऋतुजाच बरी नव्हती आणि काय प्रॉब्लेम आहे, ऋतुजाची काय तब्येत ठीक नाही आहे ते तुम्हाला
पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. मला हे म्हणायचं आहे की हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालं आणि तुम्ही खूप आमच्यावर प्रेम करता. तुम्ही खूप आम्हाला भरभरून सपोर्ट केला, सबस्क्राईब केलं, लाईक केलं, हाईप केलं. हो. आणि तुम्ही मनापासून तुमची एक इच्छा होती की ताईला पैसे मिळाले एक पाहिजे. हेल्पच केली सगळ्यांनी हां, आपल्याला. सगळ्यांनी आम्हाला हेल्प केली, त्याच्यामुळे आम्हाला हे यूट्यूबची पेमेंट मिळाली आहे. तर सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला हेल्प केली आणि त्याच्यामुळे आम्हाला ही पेमेंट आलेली आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे माझी एवढी तब्येत खराब ऑलरेडी आहे का, ऑलरेडी होती आहे आणि आता एक ऑपरेशन झालेलं आहे. अजून 2 इश्यू आहेत, ते पण देवाच्या कृपेने निघूनच जाते. हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळे मी जास्त काम करू शकत नव्हती. जेव्हा मी स्टार्टिंगला व्हिडिओ बनवायला लागली ना, त्यावेळेला मी सांगू नाही शकली, कारण मला व्हिडिओ बनवण्याचा तेवढा अनुभव नव्हता. मी उठली सडनली आणि व्हिडिओ बनवायला घेतले. तर हे सगळं खूप म्हणजे 1 वर्ष 1-1.5 वर्ष होत आला आता. तुम्ही सगळे हे आमच्याशी सगळं connect आहात. तुम्ही आमच्याशी कनेक्ट आहात. मी बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवणं बंद पण केलं होतं, तर मी परत ते व्हिडिओ बनवण्यासाठी मग स्टार्ट केलं. कारण तुम्ही एवढं आम्हाला प्रेम दिलं, तुमची इच्छा होती की आमचे ब्लॉग बघावे आणि आम्ही ऋतुजा तुम्हाला दिसावी, मी दिसावी, कोमल दिसावी आणि हे सगळं म्हणजे तुम्हाला बघायचं होतं. आम्ही कशी आमची जर्नी चालू आहे आणि आमच्या सुखादुखात तुम्ही आमच्या सहभागी झालात, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि ऋतुजा, कोमल आणि माझ्यावर तुम्ही भरभरून प्रेम करता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि शेवटी फायनली ज्या ताईंना खूप वाटत होतं ना की पेमेंट आली पाहिजे, सगळ्यांनाच वाटत होतं, तर म्हणजे फायनली आता ही पेमेंट आम्हाला आलेली आहे. आणि काय म्हणतात, तुमचा एक आशीर्वादच समजा, है ना. हो, सगळे ब्लेस करत होते सगळे आपल्याला. bless. गॉड ब्लेस यू. आमच्या तब्येतीसाठी सगळे ब्लेस करत होते आणि आम्हाला पैसे मिळावे ही सगळ्यांची खूप मनापासून इच्छा होती. कारण प्रॉब्लेम तर तुम्हाला माहीतच आहेत की पैशांनीच सगळे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. तर आता पेमेंट आलेली आहे आणि ह्या पेमेंटचं मी काय काय करणार आहे, आमचे कोणते कोणते इश्यू सॉल्व्ह करणार आहे, काय काय करणार आहे, ते इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेलच. तर कसं आहे ना, खूप मोठी एक गोष्ट आहे जी मला करायची आहे या यूट्यूबच्या पेमेंटमधून. खूप वर्षांपासून ते मला करायची होती आणि करावी लागणारच आहे. तर माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी ते करू शकत नव्हती आणि काय आहे ते पुढे तुम्हाला समजेलच की खूप मोठी गोष्ट आहे बरं का. खूप वर्षांपासून ती गोष्ट मला करायची आहे आणि मी ते करू शकत नव्हते बिकॉज माझ्याकडे पैसे नव्हते. कसे तरी आम्ही घर चालवत होती. मी रेंट आहे, मुलांचं शिक्षण आहे, सगळं आहे. म्हणजे आता कसं तब्येतीमुळे मला सगळं हे झेपत नव्हतं. कसं तरी मी ते पुढे ढकलत होती, माझ्या तब्येतीचं म्हणा, मुलांचं पण म्हणा. तर त्याच्यामुळे कसं होतं, ते आता घर चालवू की कोणत्या दुसऱ्या गोष्टी करू, नाही का. तर त्याच्यामुळे ते थांबलेलं होतं. ती कोणती गोष्ट आहे ते पुढे तुम्हाला नक्की समजेलच मी काय करणार आहे ते. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या, भरभरून सपोर्ट द्या तुम्ही आम्हाला. आणि एक सांगते तुम्हाला की यूट्यूबची जी पेमेंट होती ना, ती ऑपरेशनच्या वेळेला आली नाही. कारण तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये इश्यू येत होता, म्हणूनच आम्ही लवकर बनत नव्हतं. हां, आणि त्यांचं एक असतं ना की पेमेंट ह्या वेळेला मिळणार, ह्या तारखेमध्ये मिळणार असं असतं. त्याच्यामुळे आम्हाला यूट्यूब पेमेंट नाही भेटू शकली ऑपरेशनच्या वेळेला, नाही तर आम्हाला खूप मदत झाली असती. पण फायनली आम्हाला मिळालेली आहे यूट्यूब पेमेंट. आम्ही असं इथे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्यांचे की यूट्यूब पेमेंट सांगता येत नाही. पण काय सांगू किती आली सांग. आपण एखादं प्रोडक्ट सांगूया ज्याची प्राइस सेम यूट्यूब पेमेंट एवढी आहे, हे असं चालतं. हां, तर आता मला ते प्रोडक्ट बघावं लागेल की कोणतं प्रोडक्ट. तर आता आम्ही सर्च करून आलेलो आहेत कोणते प्रोडक्ट, म्हणजे कोणतं प्रोडक्ट त्या कॉस्टमध्ये मिळते. ठीक आहे. तर ओप्पो F29 Pro हां, 5G. काय कोणतं होतं? ओप्पो F29 Pro 5G. हां, ओप्पो F29 Pro 5G हा मोबाईल आम्ही यूट्यूब पेमेंटमधून घेऊ शकतो. एवढी पेमेंट आम्हाला मिळालेली आहे. तर तुम्ही गुगलवर सर्च करून बघा, तुम्हाला दिसेल त्याची प्राइस. हां, तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. ठीक आहे. तर जास्त काही सांगू नाही शकत बरं का. तर आता हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करत आहोत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.